आणि ही एक वेल्डिंग मारून घेतली बघा. टाकीला निप्पल एक बसवून घेतला. यात मग आता बघ्यास अडकलेला काढतेच. ह्या टाक्या त्या अशा प्रकारच्या यातनं रस जात असतो. ही टाकी बाद झाली ती म्हणून ही टाकी नवीन बनवून बसवली आहे बघा. इकडे फ्लॅंजेस पण लावून घेतले बघा याला. आणि वेल्डिंग मारायचं चालू आहे आता. जरा गॅप जास्तच आहे, भरायचा, सुट्टी द्यायची नाही. सर्टिफिकेट वेल्डर आहे आपण, जातीवंत नाही. पण चला तर मग मारूया वेल्डिंग. इथं बघा कट काढायला चालू आहे लेथ मशीनवर रोलरचा. ते रोलर आहे, लेथ मशीन आहे. लेथ मशीनवर रोलर लावला आहे. बघू शकता किती मोठा रोलर आहे. आणि ते कट काढायचं आला आता. आणि आता चालू झालं बघा वेल्डिंग. मला या टाकीला बघा काय काय आता जुगाड लावलं. इकडे एक गटार केली, इकडे एक नेपल बनवला, याला हे प्लेटा पासून घेतल्या पाय, इकडे फ्लॅंजेस लावून घेतली. तर याला वेल्डिंग मारायचं आतनं बाहेरनं. इथं कट करायचं अजून. खाली काढले वेल्डिंगला बऱ्यापैकी. आता काम झालं ज्याचं ओकेच. बघू शकताय तुम्ही कसं आहे सिस्टीम. त्याच्या समोरासमोर ही काढलाय पुढं निप्पल, जेणेकरून जाम झालं तर पलीकडनं काठी गाठली का गाळा यातनं बाहेर जाऊन गाळा सगळा बघ्यासातला निघाला जाईल, काढला जाईल. त्यासाठी हे असं आरपार केलेलं असतं या निप्पल. बघू शकताय ओकेच टाकी. इकडे असल्या टाकी आहेत या गाळ्यातला रस येणारा. वेल्डिंग मारायला चालू आहे आता. आतनं पण वेल्डिंग मारायचं आहे बघायला. इथं जरा गॅप जास्तच राहिलाय, करून घ्यायचं वेल्डिंग. आणि हे बघा रोलरच्या खालचा गाळा. इथं रोलर असते, सगळे रोलर काढलेच. 1 2 3 आणि इथे एक असतो चौथा. आणि हे गाळा आहे, असा असते गाळा. यातनं रस इकडे जाते बघा टाकीत. आता इथली टाकी काढल्या, इथे टाकी बनवायचं चालू आहे नवीन. हे गटार इथनं जास्त टाकीत रस झाला का यातनं जाते खाली इकडं पुढच्या टाकीत. खाली पंपातनं वाढायचं जर जास्त झाला तर अशी सिस्टीम असते. मेलचं गाळं खोललंय आता मेल. हे रॅक वगैरे आहे तिकडे ठेवले. ते तिकडं पलीकडे बॉइलिंग हाऊस आहे. इकडं सगळं चालूच आहे साफसफाई, मटेरियल साफसफाई चालू आहे. हे बघा मास्टर गिअर बाजूला काढलाय. कशासाठी काढलाय आता? बेरिंग ओव्हर ऑइलिंग साठी काढलाय बघा मास्टर गिअर. कसला मोठा गिअर आहे बघा, माणसापेक्षा उंच आहे. किती फूट उंची आहे दादाची? 6 फूट जास्त असेल हो. 12 फूट आहे टोटल. वर 6 फूट, खाली 6 फूट, टोटल 12 फूट. एवढा मोठा घेर आहे. बघू शकता तुम्ही दात्र्या वगैरे. कसा आहे शाफ्ट.
माझ्या हातापेक्षा कितीतरी मोठा आहे. बोल्ट बिल्ट बघा, नट बघा, नट. आणि इथं बघा, इथं खाली असते याच्यात 6 फूट खाली मोबाईल बिबाईल माझा पडायचा. जरा महागटच. इकडे टर्बाईन. या बेरिंग आहे ना, या बेरिंग बसते बघा इथं याला, आणि त्याच्यावरनं कॅप असते. ती कॅप मोठी ठेवलेली, आणि त्या कॅपच्या आत बेरिंग असतात. तर अशी असते सिस्टीम. आणि इथनं इकडं मिलच्या रोलरला जोडलेलं असते. आता काढलंय रोलर, त्यामुळं काय दिसणार नाही, तर काढलाय रोलर. हे आहे बघा सेंट्रीफ्युगल सेक्शन. आणि सेंट्रीफ्युगल सेक्शनचे साखर तयार होणार हे आहे भांड. यात साखर गोल गोल फिरत असते बघा. याच्यावरचे आता घाण काढायचं आला आहे ब्रशनं. कलर बिलर सगळा घासून काढायचं आला आहे. कलर काढून वरचं स्केल बिल सगळं काढून त्याला परत कलर करते ती. ब्रशनं कलर काढायचा आला आहे त्याचा. बघू शकता तुम्ही आतनं पण कसा प्रकार आहे. आणि आतनं सुद्धा याला कलर सगळा काढला जातोय. आणि इकडं बघा कलर केलेली भांडे, ते अशा प्रकारे याला कलर दिलेला असतो. या हे गंजणी म्हणून करते ते बघा. हे गंज वगैरे चढवणी म्हणून याला असं कलर करून लावते ती. इकडे पण एक भांडं ठेवले बघा. सेंट्रीफ्युगल सेक्शनचे आहेत हे सगळे भांडे. जवळजवळ 6A मशनी. त्या 6A मशनींचे सगळे 6 भांडे आहेत. पाहू शकता इकडं तुम्ही कलर करून ठेवलेत भांडी. आणि हे याला अजून कलर आतला काढायचा बघा. हे पहिलं ठेवलेलं आहे असंच. याला आतला पांढरा कलर करते बघा. आता कलर काढायचा हे पण. आणि इकडं मिलवरून येणारा जो रस असतो, रसाची ही लाईन आहे. आणि ही लाईन हे खराब झाला इथला पीस, म्हणून इथला पीस बदलायचा आला बघा. खाली काढलाय बघा. हो हे पीस तयार केला नवीन. आता त्या ठिकाणी हा पीस उचलून बसवा. फ्लॅंजेस वगैरे खाली वेल्डिंग केले एक, आणि एक वरती उचलून लाईन टॅकिंग करून परत आणि ही लाईन खाली काढल्या वेल्डिंगसाठी. कारण वरती काय वेल्डिंग मारलेत नव्हतं, फक्त टॅकिंग तेवढी केली आणि खाली घेतल्या वेल्डिंगला. आता वेल्डिंग मारून पुन्हा वर उचलून बसवायची त्या ठिकाणी लाईन. बघू शकता तुम्ही नवीन तयार केली. आता याला वेल्डिंग मारायचं आहे आणि आहे तिथे बसवायची ही लाईन. काल बघा आपण ही निप्पल सगळा पूर्णपणे वेल्डिंग मारून घेतला आहे. फ्लॅंजेस सगळी वेल्डिंग करून घेतली आतनं. इथला एक जॉईंट वेल्डिंग केला, इथं बघू शकताय. आणि आज चालू आहे ही वेल्डिंग. याला पण आतनं बाहेरनं वेल्डिंग मारायचं आहे. याला वेल्डिंग मारायचं आहे बघा आतनं बाहेरनं. चालू केले. इकडचे बाजू एक मारले. बघू शकता तुम्ही, तर मारले ही बाजू वेल्डिंग सगळी. आतनं पण वेल्डिंग करायचं आहे. कट करायचं आहे ह्या असंच. ह्या इथनं ट्रेच्या मापाने इथनं आतनं कटिंग करायचं. आणि सगळं ह्याला पण आतनं वेल्डिंग मारून घ्यायचं. ही निप्पल ही खालच्या ह्या निप्पलला सगळीकडे वेल्डिंग मारून घ्यायचं. भरपूर काम आहे अजूनही, बराच वेळ लागणार आहे याला. याला आतनं बाहेरनं वेल्डिंग मारायचं आहे बघा सगळीकडनं. ती ट्रे पण काढायचं. ही ट्रे याची पण नट गरम करून आले बघा. तिथं काळं दिसते जरा. ते नट गरम करून आले. आता ते काढा लागले ते ट्रे त्यांनी. तोपर्यंत आपलं वेल्डिंग मारायचं आलं. इसाब कंपनीचे रॉड आहेत बघा. याच्यावर तुम्ही किंमत बघू शकताय. 3300, 3.15. आणि क्वांटिटी आहे 120.
120 असले रॉड या बॉक्सात 120 रॉड आहेत. त्याची किंमत आहे 3300 रुपये. एवढ्या ब्रँडेड कंपनीज आहे बघा हे रॉड फोडा हिसाब. स्क्रीनच्या ग्लास 2 फुटल्या बघा, म्हणून नवीन घेऊन आलो स्टोअरमधनं जाऊन. हातातनं स्क्रीन पडली आणि ग्लासच फुटली. मग या 2 व्हाईट आणि एक ब्लॅक काच घेतले. त्याला आवाज नेऊन स्क्रीनला स्टोअरमधनं आणले मटेरियल. चला लावून घेऊ आणि चालू करू काम. आणि इथं हे बघा, इथं कापलाय बघा, कट केलाय ती पीस मगाचा आपण खाली काढला. इथं बघू शकता या ठिकाणी ते थोडासा 1-5 इंच खाली घेऊन इथं बसवायचं आहे. यापेक्षा थोडेसे 5 इंच खाली गटर घेऊन हे बसवायचे. इथं वेल्डिंग करायचे. लेवल येत नाही म्हणून थोडंसं 5 इंच याचं खाली घेऊन हे गटर बसवून घ्यायचे आहे. मागच्या टाकीपेक्षा 5 इंच लेवल खाली करायचे या गटरची, म्हणून हे काढलं इथनं कट करून. हे SS आहे बघा, MS च्या रॉडनं कट करून काढले. हे सगळे SS MS च्या रॉडनं कट केल्यामुळे बघा कसं हे वाकडं तिकडं थोडंसं कट झाले. आता त्याला ग्राइंडर मारून लेवल करून घ्यायचं आणि परत SS च्या रॉडने वेल्डिंग करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे असतात टाक्या. आणि इकडं मास्टर गॅरेज या कॅबमध्ये नट होते. या ठिकाणी बघा वैतानी करायला इथं नट होता. ते आता गॅस कटरनं नट कट केली. ती 4 नट होती. ठेवतो आता कटर गुंडाळून. सुट्टीचं टायमिंग झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.